कृषी विभागामार्फत राज्यभरातून दरवर्षी 200 शेतकऱ्यांना परदेश दौऱ्यावरती आधुनिक शेती अभ्यासाकरता पाठवण्यात येते। आपल्या जिल्ह्यातून 5 शेतकऱ्यांची निवड करण्याकरिता 20 ऑगस्ट पर्यंत ऑफलाईन पद्धतीने तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करावे यासह महत्त्वपूर्ण माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी माध्यमांद्वारे बोलताना दिली आहे। सर, परदेश दौरे शेतकऱ्यांसाठी त्याची निवड होणार आहे, कशी प्रक्रिया असणार आहे, शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे? नमस्कार. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक आपल्याला आनंदाची बातमी आहे की आपण दरवर्षी आपल्या कृषी विभागामार्फत पूर्ण राज्यातून जवळपास 200 शेतकऱ्यांना परदेश दौऱ्यासाठी आणि आधुनिक परदेशातली आधुनिक शेती आहे तिचा अभ्यास करण्यासाठी शेतकऱ्यांची निवड केली जाते। तर आपल्या जिल्ह्यातून आपल्याला यावर्षी 5 शेतकऱ्यांची निवड करण्यासाठीचं लक्ष्यांक देण्यात आलेला आहे। त्यामध्ये आपल्याला 20 ऑगस्ट पर्यंत ऑफलाईन पद्धतीने म्हणजे अर्ज पद्धतीने आपल्याला आपले जे तालुका कृषी अधिकारी आहेत त्यांच्याकडे आपल्याला अर्ज सादर करायचा आहे। आणि या योजनेच्या माध्यमातून आपल्याला एक महिला गटातून केंद्र राज्य पुरस्कार प्राप्त शेतकरी किंवा पीक स्पर्धाचा शेतकरी विजेते शेतकरी असे या गटातून एक शेतकरी आणि सर्वसाधारण शेतकऱ्यांच्या याच्यातून 3 असे मिळून आपल्याला 5 शेतकरी याच्यात निवडायचे आहे। यांचे अर्ज आल्यानंतर आपल्याला 20 तारखेच्या नंतर आपण एक दिवस ठरवून त्याची आपण लकी ड्रॉ किंवा आपण ज्याला सोडत पद्धतीने या सर्व शेतकऱ्यांची आपण सिनियरिटी लिस्ट किंवा त्यांची अनुक्रमांकानुसार त्यांची निवड करतो आणि त्या शेतकऱ्यांना आपण परदेशात जाण्यासाठी संधी देतो। यामध्ये काय आहे की 50% खर्चाच्या किंवा 2 लाख रुपये अधिकतम म्हणजे 2 लाख रुपये जो अनुदान आहे याच्यामध्ये शेतकऱ्यांना मिळतं। आणि यावर्षी आपण चीन आणि युरोप अशा 2 देशांमध्ये शेतकऱ्यांना घेऊन जाणार आहोत। तर या संधीचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यायला पाहिजे असं मी त्यांना आवाहन करतो। आणि 20 तारखेपर्यंत आपले जे संबंधित तालुका कृषी अधिकारी आहे यांच्याकडे आपण अर्ज सादर करावा आणि युरोप दौऱ्या किंवा चीन दौऱ्यासाठी आपण अभ्यास सहलीसाठी जाण्यात आपण आपला सहभाग नोंदवावा अशी मी विनंती करतो।